डॉक्टर, मी सिक्रेट बुक वाचलं आणि अगदी त्यात सांगितल्याप्रमाणे माझा बिझनेस कसा एक्सपांड होईल, माझं नवीन ऑफिस कसं असेल ते मी व्हिज्युअलाइज केलं, फील केलं. मी हे खूप दिवस करतोय, पण अहो काहीच फरक कसा पडत नाही. मी ना पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड वाचलं, सेल्फ हिप्नॉसिस केलं आणि माझा जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण तरीही US जॉब नाही. मला एक खूप लव्हिंग केअरिंग पार्टनर हवा आहे हो, आणि त्याच्यासाठी मी 21 days 21 टाइम्स चॅन्ट करते आहे. आय एम रेडी टू मॅनिफेस्ट लव्ह इन माय लाईफ. आय एम रेडी टू मॅनिफेस्ट अ रोमॅन्टिक पार्टनर. द प्लेस इन माय लाईफ फॉर अ रोमॅन्टिक पार्टनर इज ऑलवेज अवेलेबल. मी हे सगळे ॲफर्मेशन्स म्हणते तरी काहीच कसं वर्कआउट होत नाही. डॉक्टर, मला पार्टनर कधी मिळणार? मी मॅनिफेस्टेशनचे ना सगळे रील्स पालथे घालते. मी सेल्फ हेल्प जंकी आहे. मी सगळं करून बघितलं तरी मॅनिफेस्टेशन होत नाही. मला ना इतकं फ्रस्ट्रेशन आलं आहे की आता मॅनिफेस्टेशनसाठी पण काही ॲफर्मेशन्स म्हणायचे का? नमस्कार हिलिंग बडीज. आपण सगळेच आयुष्यात काही ना काहीतरी मॅनिफेस्ट करायचा प्रयत्न करतो आहे. पार्टनर हवा आहे, पैसा हवा आहे, समृद्धी हवी आहे, जॉब हवा आहे, घर हवं आहे, बिझनेस हवा आहे. अहो सगळ्यांना सगळंच हवं आहे. मॅनिफेस्टेशनच्या रील्सना जे मिलियन्स ऑफ व्ह्यूज आणि लाईक्स येतात त्यावरनं हे उघड आहे की आपण सगळे धडपड करतो आहे आपलं आयुष्य इम्प्रूव्ह करण्यासाठी. पण काही जणांनाच हे जमतं आणि बहुतांश जणं निराश होतात. तर मला असं वाटतं की आपण ह्याविषयी आज बोललं पाहिजे, कारण मला वाटतं ह्यातले काही की कॉम्पोनंट्स आपण मिस करतो आहे. म्हणजे काय बघा, आपण जेव्हा एखादी गोष्ट व्हिज्युअलाइज करतो, एखादी गोष्ट आपण मनापासनं करायची ठरवतो किंवा मनापासनं साध्य करायची ठरवतो, तेव्हा आपण सबकॉन्शियस माइंडला हे सांगतोय की तू तुझी पॉवर मोबिलाइज कर हे करण्यासाठी. म्हणजे आपली गाडी भरकन पुढे जावी म्हणून आपण ॲक्सिलरेटरवर पाय दिला आहे, पण समजा त्याच वेळेला आपण दुसऱ्या पायाने ब्रेक दाबत असलो तर? सांगते मी. बऱ्याचदा काय होतं की आपण एखादी गोष्ट प्राप्त करायची ठरवते, पण त्याच्याशी असोसिएटेड आपल्या मनात काहीतरी निगेटिव्ह कंडिशनिंग असू शकतं, काही निगेटिव्ह बिलीफ्स असू शकतात, आणि या निगेटिव्ह बिलीफची आपल्याला बिलकुल कल्पना नसते. मी माझ्या पूर्वीच्या समृद्धीच्या व्हिडिओमध्ये पण हे सांगितलं होतं की तुम्ही पैसा अट्रॅक्ट करताय, पण पैसा आल्यानंतर काही निगेटिव्ह एलिमेंट्स पण अट्रॅक्ट होतील, किंवा मला वाईट सवयी लागतील, किंवा माझी मुलं आळशी बनतील. असे जर का निगेटिव्ह बिलीफ्स किंवा भीती तुमच्या मनात असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने पैसा अट्रॅक्ट करायला तयार व्हाल का? म्हणजेच तुम्ही सबकॉन्शियस माइंडची पॉझिटिव्ह पॉवर तर मोबिलाइज करताय, ॲफर्मेशन्स करून, व्हिज्युअलाइज करून, ॲक्सेलरेटरवर पाय तर दिलेला आहे, पण भीतीमुळे ब्रेकवर पण पाय दाबला जातो आहे आणि त्यामुळे गाडी कुठेच जात नाही आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मॅनिफेस्टेशनसाठी आपल्याला हे निगेटिव्ह बिलीफ्स सोडून द्यावे लागतील. म्हणजे त्यासाठी चक्क मला पाहिजे ती गोष्ट मॅनिफेस्ट केली तर काय काय गोष्टी फ्लिप साईडला चुकीच्या घडू शकतील हे लिहून काढा. म्हणजे तुम्हाला तुमचे निगेटिव्ह बिलीफ्स कळतील आणि म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्रेकवरचा पाय काढता येईल. आता जेव्हा आपण एनर्जेटिक लेवलवरती काम करत असतो तेव्हा आपण 21 दिवस 21 वेळा चॅन्टिंग करत असतो, ॲफर्मेशन्स म्हणत असतो. हे खरं खूप प्रभावी उपाय आहेत, कारण यामुळे आपली चक्र तर क्लेन्स होतात, ती छान मोबिलाइज व्हायला तर मदत होतेच, पण त्याचबरोबर 21 दिवसात नवीन न्यूरल नेटवर्क म्हणजे ब्रेनमध्ये नवीन न्यूरल पाथ्स तयार होतात. मग ॲफर्मेशन्स काही वेळेला का वर्क करत नाहीत? तर बऱ्याचदा मला असं दिसतं की ॲफर्मेशन्स ही खूप रिअलिस्टिक नाही आहेत. आता असं बघा की मी समजा ॲफर्मेशन म्हणते की मी प्रचंड श्रीमंत आहे, मिलियनेअर आहे, माझ्याकडे प्रचंड समृद्धी आहे. आता ही सगळी ॲफर्मेशन म्हणताना प्रत्यक्षात मात्र मला माझे मंथली EMI भरायलासुद्धा प्रॉब्लेम येतो आहे. तर मग माझा या ॲफर्मेशन्सवर काय विश्वास बसणार आहे? म्हणजे मी ॲफर्मेशन तर म्हणते आहे, पण माझा मनाचा दुसरा भाग मला म्हणतो आहे, ही कसली आली आहे ॲफर्मेशन, तुझ्याकडे तर काहीच बँक बॅलन्स नाही. म्हणजे ॲफर्मेशन्स अशी असली पाहिजेत जी माझ्या मनाला पटली पाहिजेत. म्हणजे मी मनापासनं ही ॲफर्मेशन अगदी खरेपणाने म्हणायला तयार होईल. तर मी नेहमी असं म्हणते की तुम्ही आत्ता आयुष्यात ज्या ठिकाणी आहात ते पहिल्यांदा ॲक्नॉलेज करा आणि ॲफर्मेशन तिथनं 1 किंवा 2 स्टेप पुढचीच म्हणा. म्हणजे मी समजा जर असं ॲफर्मेशन म्हटलं की सध्या मला माझ्या महिन्याचा EMI भरायलाही अवघड जातो आहे, पण हळूहळू माझी आर्थिक स्थिती दिवसेंदिवस सुधारते आहे, ती बेटर होती आहे आणि एक दिवस मी रिलॅक्स्ड पद्धतीने माझा EMI भरू शकेन अशी आर्थिक स्थिती मी मिळवते आहे.
तर हे ॲफर्मेशन खूप रिअलिस्टिक आहे. माझ्या मनाला हे नुसतंच पटणारं नाही, तर माझ्या मनाला हे मोटिवेटसुद्धा करणार आहे. तर अशी जर रिअलिस्टिक ॲफर्मेशन्स मी म्हणायला सुरुवात केली, तर माझं मन 100% कमिटमेंटनी ही ॲफर्मेशन म्हणायला सुरुवात करेल. आणि जेव्हा आपण सत्य एक्नॉलेज करतो आणि वास्तविक ॲफर्मेशन्स म्हणतो, तेव्हा चक्र फार पटकन मोबिलाईज होतात, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. खूप लोक असं म्हणतात की हे सगळे प्रयत्न केल्यानंतर तुम्ही एक एनर्जीचं मॅग्नेट बनणार आहात आणि सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे चालत येणार आहे. आता मला असं वाटतं की हे पार्शियली ट्रू आहे. असं बघा, समजा तुम्हाला एक खूप छान पेंटिंग तयार करायचं आहे. तुम्ही ते पेंटिंग व्हिज्युअलाइज केलं, तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स वाढवलात, तुम्ही ॲफर्मेशन्स म्हटलीत, तरी जोपर्यंत तुम्ही हाताने ॲक्च्युअल ब्रश ॲक्च्युअल रंगात बुडवून ॲक्च्युअल कॅनव्हासपर्यंत नेत नाही, तोपर्यंत काही ते पेंटिंग होणार नाही. म्हणजेच तुम्ही सगळ्या ॲबस्ट्रॅक्ट फेमिनिन गोष्टींवरती तर वर्क केलं आहे, पण जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ॲक्शन. कारण आपलं जे मॅनिफेस्टेशन आहे ना, त्या सगळ्या रिअल गोष्टी आहेत. मला पैसा हवा आहे काय, जॉब हवा आहे काय, किंवा पार्टनर हवा आहे काय, मला त्याचं ॲक्च्युअल फिजिकल मॅनिफेस्टेशन हवं आहे. त्यामुळे मी ॲक्शनही ॲक्च्युअल फिजिकल स्वरूपात केलीच पाहिजे. मी जेव्हा सबकॉन्शियस माइंडला मोबिलाईज करते, मी जेव्हा माझं एनर्जेटिक क्लेन्झिंग करते, तेव्हा माझी ॲक्शन ही गाईडेड असेल याची मी खात्री करते. म्हणजे माझ्या बॅकग्राऊंड वर्कमुळे माझे प्रयत्न योग्य दिशेने घडतील याची जणू मला खात्री होते. ऑलिम्पिकमध्ये पार्ट घेणाऱ्या एखाद्या खेळाडूंनी सगळं बॅकग्राऊंड वर्क केलं, एनर्जी क्लेन्झिंग केलं, स्टॅमिना वाढवला, कॉन्फिडन्स वाढवला, डाएट न्यूट्रिशन केलं, पण तरीही नुसतं जर का तो व्हिज्युअलाइज करत राहिला की मला गोल्ड मेडल गळ्यात घातल्यानंतर किती भारी वाटेल, तर त्याला ते गोल्ड मेडल नाही मिळणार आहे. त्याला ॲक्च्युअल ट्रॅकवरती मनापासून प्रयत्न करायला लागणार आहेत. सो आपली ॲक्च्युअल ॲक्शन ही फार महत्त्वाची आहे. पण नुसती ॲक्शन करणं आणि हे सगळे बॅकग्राऊंड एफर्ट करून ॲक्शन करणं यात काय फरक आहे? तर आपण जेव्हा बॅकग्राऊंड एफर्ट करतो आहे तेव्हा आपण एनर्जेटिक लेवलवरती काम करतो आहे, आपण सबकॉन्शियस माइंडच्या लेवलवरती काम करतो आहे, आणि जेव्हा आपण ॲक्शन घेणार तेव्हा आपण कॉन्शियस माइंड आणि आपली फिजिकल बॉडी याच्यावरती काम करणार. म्हणजे माइंड, बॉडी आणि एनर्जी अशा तिन्ही लेवलवरची जेव्हा आपण होलिस्टिक ॲक्शन करू, तेव्हा मॅनिफेस्टेशनची जास्तीत जास्त शक्यता आपण आपल्या आयुष्यात निर्माण करणार आहोत. खूपदा आपण खूप साऱ्या गोष्टी आयुष्यात मिळवतो, पण त्याच्याविषयी आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करत नाही. तुम्हाला माहिती आहे, ग्रॅटिट्यूड व्यक्त केल्याने आपल्या ब्रेनमध्ये पॉझिटिव्ह केमिकल्स वाढतात आणि आपल्या शरीरामध्ये अत्यंत चांगले बायोकेमिकल बदल होतात, फक्त थँक्यू ह्या एका वर्डनी. आणि त्यामुळे आपल्याला आजपर्यंत आयुष्यात जे मिळाले त्याविषयी ग्रॅटिट्यूड असणं, युनिवर्स, देव, ईश्वर, तुमची ज्या पॉवरवरती श्रद्धा आहे म्हणा, विश्वास आहे, त्याला मनपूर्वक धन्यवाद देणं फार आवश्यक आहे. कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन हे तर आपण नेहमीच ऐकतो. तसंच हे सगळे प्रयत्न केल्यानंतरही हे सगळे प्रयत्न तुम्ही ईश्वरी शक्तीच्या किंवा ज्या कुठल्या शक्तीवर तुमचा विश्वास आहे त्या शक्तीच्या पायाशी अर्पण करावेत. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. देर इज ऑलवेज अ पॉसिबिलिटी की फळ जे तुम्हाला हवं आहे, मॅनिफेस्टेशनचे जे स्वरूप तुम्हाला हवं आहे ते कदाचित नाही पण मिळणार. तुम्हाला ऑलिम्पिक गोल्ड मेडल हवं आहे, पण कदाचित युनिवर्स तुम्हाला गोल्ड मेडल न देता एखादा वर्ल्ड रेकॉर्ड तुमच्या नावावर करेल. सो मॅनिफेस्टेशन कुठल्या स्वरूपात तुमच्यापाशी येणार आहे ते आपल्याला नाही माहिती, पण तुमचे प्रयत्न युनिवर्स कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही. आणि जे काही तुम्हाला मिळेल ते तुमच्या भल्यासाठीच असेल हा जर विश्वास ठेवून आपले प्रयत्न तुम्ही युनिवर्सच्या पायाशी अर्पण केलेत, तर जे मॅनिफेस्टेशन तुम्हाला मिळेल ते तुमच्या आयुष्यासाठी सर्वोच्च महत्त्वाचं असेल असा तुमचा विश्वास पाहिजे. सो हिलिंग बडीज, आपण फिजिकल लेवलवरती, सायकोलॉजिकल लेवलवरती आणि एनर्जेटिक लेवलवरती अशा होलिस्टिक पद्धतीने जर का मॅनिफेस्टेशनचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर अत्यंत निर्मळ मनाने ग्रेटफुल होऊन आपले सगळे प्रयत्न आपण युनिवर्सच्या चरणी अर्पण केले आणि डिटॅच्ड राहिलो, तर आपल्या मनासारखं आयुष्य नक्की आपल्याला जगायला मिळेल याची तुम्हाला खात्री पटेल.